तर विशालजी नाईक सरना आपण बघतायत. सुरुवात सामन्याला होईल, मॅचला होईल. षटक क्रमांक पहिलं. बॉलिंग ट्रॅक वरती सनी पहिला बॉल घेऊन तयार. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धाव बनवतील हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल संतोषचा आक्रमण, फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील आणि ते संतोषला पहिल्याच बॉल वरती जीवनदान दिलेलं आहे. काल विश्वनाथच्या झेल सोडल्या. विश्वनाथने प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण केलं. प्रणयच्या पहिल्या दिवसात झेल सोडल्या. त्या झेल नंतर जर पाहिलं तर त्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. कालच्या दिवसात एका डावामध्ये विश्वनाथच्या जवळपास 4 ते 5 झेल सोडल्या आणि खरं तर जर पाहिलं तर विश्वनाथची काल चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आज संतोषची झेल सोडले पहिल्या बॉलवरती. आत्मविश्वास वाढेल का संतोषचा पाहणं महत्त्वाचं राहील. मिळतील धावा 2. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जाईल. प्रथम बॅटिंग करत असताना SB बिंबीपाडा या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. या पुढचा बॉल हवेत केलाय. पुन्हा एकदा राहुल पोचताय डाऊन दी बॉल. लॉंग ऑनला कुठली चुकी होणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये संतोष कोमच्या विकेट जाईल. फलंदाज बाद. फलंदाज जर आउट झाला लगेच दुसरा फलंदाज धावत पडत मित्रांनो खेळपट्टीच्या दिशेने आपण जायचंय. आजच्या दिवसात आपल्याला 11 मॅचेस कंप्लीट करायचे. 2 मॅचेस झालेत. या आजच्या दिवसातील तिसरी मॅच महत्त्वपूर्ण 2 संघाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर शिवशक्ती खंडीपाडा या संघाला बघतायत आणि बॅटिंग करत असताना SB बिंबीपाडा या संघाला बघतायत आपण. एक गडी बाद धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा सन्नी बॉलिंग ट्रॅकवरती तयार. विनेट नंबर 3 वरती 1 डाऊनसाठी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मनीष तारवी. फुलटस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत उडाला बॉल परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी या ठिकाणी पाहायला मिळाली. पहा या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती कॅच उडाली होती संतोषची, तीही कॅच ड्रॉप. याही बॉलवरती संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा मिळतील या बॉलवरती एक धावेच्या माध्यमातून. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 3 ही परिस्थिती SB बिंबीपाडा या संघाच्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवात नाजूक परिस्थितीमध्ये नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते परंतु कमबॅक करावं लागेल. इथे फुटवर्कमध्ये अभाव दिसला. पंचाने डेड बॉलचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. सुंदर पंचाची भूमिका पहिल्या दिवसापासून आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत. विश नेटवर्कची टीम देखील चांगलं काम करते. आमचे समालोचक असतील सर्वांचं अफलातून काम या ठिकाणी जागून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव दिसला या बॉलवरती आणि जणू काही जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. जागून खेळण्याचा प्रयत्न होता, कडेकडे खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. इथे डॉट बॉल आला. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केल्या ओव्हरमध्ये सनीने. या पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकीची फिल्डिंग करताना दिसत आहेत. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, तिथे चुकी मैदानाच्या आतमध्ये झाले. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल मिळेल. विकेट देखील मिळाली असते परंतु 2 धावा मिळतील या बॉलवरती. जरतरला क्रिकेटमध्ये थारा राहिला नाही आहे. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फळकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. अर्थातच 5 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. काय षटक राहिले अफलातून. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पुल करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. या बॉलवरती सिंगलच प्राप्त होईल. फेकी खराब, बॅकिंग खराब परंतु पाहत असताना एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना SB बिंबीपाडा या संघाची धावसंख्या 1 गडी बाद जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये.
थँक्यू डीजे. पहिल्या षटकावरती वर्चस्व राहिले या मॅचमध्ये. आत्तापर्यंत जर पाहिलं तर चांगली गुणवत्ता दाखवली गेली. षटक क्रमांक पहिल्यामध्ये सनी या गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाच्या एक महत्त्वपूर्ण फलंदाज होता. अर्थातच संतोष त्याला विकेट देखील मिळवून दिली गेली. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होईल. षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर महेंद्र या ठिकाणी पुढे येत असताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकात कमी धावा आल्या आहेत. याही षटकामध्ये कमी धावा येतील का प्रतिस्पर्धी संघ आक्रमण आता करेल या षटकापासून हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. पहिला बॉल घेऊन देऊन गोलंदाज तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न इथे ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा आला. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ॲड केली जाते. इथे 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हा इशारा पंचांनी पोचवला गेलाय. संघाची धावसंख्या फटकावरती 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 7च्या घरामध्ये 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्याने या कामांच्या परिसरामध्ये बघत असतो. त्यातीलच एक भव्य दिव्य आयोजन 34 वर्ष गेली या परंपरेचं आयोजन केले गेले. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर ऑन साईडला फिरवल्या बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल टिपलाय. आता पंच सांगतील रिव्ह्यू पाहिला जाईल. 1 बाउन्स यापूर्वी दिलाय. हा बॉल देखील बाउन्स होता का? यस सर. राजेश सर. चला चला, हा क्षेत्ररक्षण सजून घ्या. पहिल्या पंचाने वॉर्निंग दिली होती. आता हा बॉल आपण चेक करणार आहोत. आता ॲक्शन रिप्ले पाहिला जाईल. विचार विनिमय या कॉमेंट्री बॉक्समध्ये केले जातील. आणि यस, पंचाने सांगितलंय हा बॉल नो असेल कारण की उंच भरपूर होता चेंडू. यापूर्वी 1 बाउन्स दिला. त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सरचा प्रयत्न. इथे नो बॉल आलाय. आणि या बॉलवरती जर पाहिले गेले तर फक्त एकच धाव असणार आहे. फ्री हिटचा बॉल. आता मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आपल्याकडे यस, पंचांच्या इशाऱ्याला 2 धावा तर पळून पूर्ण केलेल्या आहेत. फ्री हिटचा बॉल. धावा फटकावरती 10. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल ऑन साईडला. फटका तर छान आहे. धावा देखील मिळतील 6. या बॉल वरती आलाय षटकार. बॉलवरती इथे जर पाहिले गेले तर काय स्ट्रोक खेळला गेला. मुक्त फटका संचार करण्याची संधी होती आणि त्या संधीचं सोनं हे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळत आहेत. मिस्टर ललितच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल बॅटची इन्साइड शॉट. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. बीट झाले. बॉल वेगाने प्रस्थान होते बाउंड्रीच्या दिशेने. डीप थर्डमॅनला वेगाने प्रस्थान. चेंडू सीमा रेषे पार. आणखीन एक आलाय चौकार. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 20च्या घरामध्ये 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. महेंद्रचं आत्तापर्यंत षटक थोडंसं महागड राहिले गेले. पहिला बॉल वाईट. त्यानंतर नो चेंडू आला. त्यावरती 3 धावा. षटकार चौकार. भरपूर धावा खर्च केल्यात. या पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. या बॉलवरती देखील षटकार 6. षटकार येतोय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या वेगाने झपाट्याने जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये. षटकार चौकारांची बोलीभाषा मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना ललित, ओहो याही वेळेला दिशा वेगळी आहे. दशा बदलवले गोलंदाजाची. एक्स्ट्रा कावरला
एक्स्ट्रा पॉवर लावत असताना बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार फलंदाज ललितच्या बॅटमधून. बॉल होता आणि अगदी काय फटका खेळलाय. नेत्र दीपक क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका फलंदाज ललितच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या धावफटकावरती 32. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या. या षटकामध्ये धावा वेगाने खोऱ्याने वाहिल्यात. 26 धावा आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. या पुढचा बॉल आक्रमण करायचा प्रयत्न हवेत खेळला. यावेळेला संधी आहे गोलंदाजाला आणि इथे विकेट जाईल. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये दुसरा. SB बिंबीपाडा या टीमला. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कॉमन क्रिकेट असोसिएशनची स्थापना जर पाहिली तर 14 नोव्हेंबर 2020 मध्ये केली गेली आणि त्यानंतर जवळपास जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी चांगलं क्रिकेट गेली 5 वर्ष आपण बघतायत. कॉमन क्रिकेट असोसिएशन यंदाचं 6वं वर्ष सलगचं कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जोर आपल्याला पाहायला मिळाले. चला पुढचा मॅच गजानन स्फूर्ती सावंतपाडा आणि त्यांच्या विपक्षात यंग स्टार मोरी. चला दोन्ही टीमला विनंती करतो लगेच आपण पोहोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये. इथे शरीरविधी मारा. चांगला चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर वेग चांगला होता बॉलवरती. इथे जर पाहिलं तर अंगावरती लागणारा बॉल. इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना SB बिंबीपाडा या संघाची धावसंख्या 2 गटाच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचते. 32च्या घरामध्ये 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये बिंबीपाडा संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 3 मध्ये नितीन पाटील या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळत आहेत. मिस्टर मनीष तारवी. 1 बॉलचा सामना केलाय. 1 धाव त्यांनी देखील बनवले. पहिला बॉल खराब लाईन इथे पाहायला मिळाली. पंचांचा इशारा आला. वाईट बॉल. लेग स्टिक मिस होते आणि इथे पाहत असताना जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल अवंतर स्वरूपात धाव पाहायला मिळेल. या 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते 33 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जुळल्या जात आहेत. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. परंतु गोलंदाज देखील कमबॅक करावं लागेल. नितीन पाटील या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्याच लागतील. फुलटॉस बॉल बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं गेलं घुटना टेक सिक्सर देख बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज मनीष तारवीच्या बॅटमधून एक कडक षटकार. हवेत खेळला बॉल. मिस्टर मिक्स स्ट्रोक आहे. स्वतः विकेट कीपर डाऊन दी बॉल पोहोचतील आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागलाय.
प्रथम बॅटिंग करत असताना SB बिंबीपाडा या संघाला विकेट फलंदाज बा हर मराठा पागल है देखील हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर असं व्यक्तिमत्व चांगलं कर्तृत्व चांगलं नेतृत्व त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळते या परिसरामध्ये आणि त्यांचे शुभागमन झाले वेलकम आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्याच बॉल खेळत असताना ड्राईव्ह केला ऑन साईडला वेगवान चेंडू होता त्यावरती कडा प्रहार पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील काऊक करण्याच्या बॉलपर्यंत दुसरी धावाचा प्रयत्न होईल आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडक्या जाऊन पोहोचते 41 धावा 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड षटक क्रमांक तिसऱ्यातील नितीन पाटील या गोलंदाज आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेले आहेत चला पुढचा मॅच दोन्ही टीम लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी यायचं टॉस बॉक्समध्ये गजानन स्मृती सावंत पठाण त्याची विपक्ष यंगस्टार मोरी या दोन्ही टीमला विनंती करतो लगेच टॉससाठी या पुढचा बॉल नितीन तयार ओव्हर दी विकेटने याही वेळेला हवेत केलाय मिस्टॅमिक स्ट्रोक आहे नितीन पाटील येत आहेत पहिल्या अटेम्प्टला झेल सुटला परंतु दुसऱ्या अटेम्प्टला झेल कंप्लीट केला विकेट फलंदाज बाद का लागला मैदानाच्या आतमध्ये जवळपास जर पाहिलं गेला तर हा चौथा प्रथम बॅटिंग करत असताना SB बिंबीपाड्या संघाला आपण बघतायत 41 धावा धाफडकावरती लागले गेले आहेत नितीन पाटीलने या षटकामध्ये कमबॅक केल्या पहिल्या बॉलवरती वाईड आला त्यानंतर षटकार 7 धावा त्यानंतर जर विकेट पुन्हा एकदा जर 2 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विकेट आल्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 6 वरती दाखल झालेत प्रवीण परेड प्रवीणला आता चांगली बॅटिंग करावी लागेल लेफ्ट हँडर बॅट्समन आहेत कालच्या दिवसात प्रतीक पाटीलचा पण जलवा पाहिला हार्ड हिटर फलंदाज लेफ्टी बॅटर म्हणून त्याच्याकडे ओळख आहे आणि कालच्या दिवसात अर्धशतक त्याच्या बॅटमधून पहिल्या दिवसात प्रणय पाटीलचं अर्धशतक प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन घडते या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिले गेले पुढचा बॉल टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला वेगाने डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत थर्ड सर्कलच्या आतमधून जर पाहिलं गेलं तर कोण नाही आहे डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत या बॉलवरती मिळतील धावा त्या म्हणजेच 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती ती म्हणजे 43 धावा धाव फडकावरती लागल्या गेल्या षटक क्रमांक 3 आणि आता शेवटचा अंतिम चेंडू हा मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल या षटक क्रमांक 3 नितीन काय गोलंदाजी केले अफलातून अनुभव आहे नितीनकडे देखील आणि तो अनुभव दाखवला आज मैदानाच्या आतमध्ये या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या अगदी जर पाहिजे तर बाहेर पिच केला होता टर्न केला आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जाईल एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल अशा रीत्या मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला 3 षटकाच्या समाप्तीनंतर SB बिंबीपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 4 गडी बाद धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 धावा 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक सर्व खेळाडूंचं सर्व मान्यवरांचं या पोमन बॉईज आयोजित भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा धाफडकावरती लागले आहेत षटक क्रमांक 4 सुरुवात
पहिला बॉल ड्राईव्ह केल्या ठिकाणी चांगला फटका पाहायला पडतोय. मनगटाचा वापर केलाय. खोलत टाकलेला बॉल होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत, ते म्हणजे लॉंग ऑनचे. बॉलला कॅरी होईल, उचलून फेकी होईल. तत्पूर्वी एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 45 धावा या धाफडकावरती लागल्या गेल्यात. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळते मिस्टर अजय. अजयने आतापर्यंत एक बॉल खेळलाय. धावा जरूर त्याच्या बॅटच्या माध्यमातून बनल्या नाही आहेत. अपेक्षा आहे त्या मॅचकडून अजयकडून देखील स्वतःच्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना. पहिलाच बॉल राहुलने एक सिंगल धाव खर्च केले. या षटकात कमीत कमी धावा खर्च करायच्या राहुलला देखील महत्त्वपूर्ण षटक आहे. यापुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. व्यवस्थित बॅटचं कनेक्शन होऊ शकलेलं नाही आहे. शॉर्ट ऑन फुल केले. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. चुकीची फिल्डिंग नितीन पाटीलच्या माध्यमातून. बॉल सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. थोडासा दबाव प्रेशरमध्ये नितीन पाटील होता आणि हेच पाहत असताना येथे जर पाहिलं गेलं तर चौकार आलाय. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 49. फुलटॉस बॉल बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील बॉलपर्यंत, परंतु बॉलने वेग घेतलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. लॉंग लेग पट्ट्या बाहेर. चेंडू सीमारेषे बाहेर. आणखीन एक दर्जेदार सलगचा हा दुसरा चौकार. आज मैदानाच्या आतमध्ये अजय तुंबडाच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 50+. 53 धावा धाफडगावरती लागल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना एस.बी. बिंबीपाडा या संघाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. का बॅटिंग करतात अफलातून. पुढचा बॉल. हो, यावेळेला जर पाहिले तर शफल झाले. शफलून क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बाय स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इनबॉल नाही आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. कमबॅक केले गोलंदाजाने. खरं तर याच कमबॅकची गरज आहे आता प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर शिवशक्ती खंडीपाडा संघाला, कारण की जर पाहिलं गेलं तर धावा भरपूर खर्च झाल्यात या मॅचमध्ये. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सरप्राईज डिलिव्हरी होती. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल काहीतरी वेगळं या चेंडूमध्ये पाहायला मिळालं. थोडासा मागे ठेवला, तिथून जर पाहिलं तर उसळी दिली आणि बॅटचं स्विंग खालून राहिलं. बॉल वरून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. 2 चौकार आल्यानंतर त्यानंतर लगोपाठ 2 बॉलवरती 2 निर्धाव चेंडू. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावात शिल्लक असेल. धावा धाफडकावर लागल्यात 53. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. बॅट जरूर फिरवली परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. यस पंचाने इशारा केला. इट इज वाईड बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात धाव नोंदीत केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावरती 54. 54 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड लागले गेल्यात. लॉस ऑफ 4 विकेट्स. एस.बी. बिंबीपाडा. शेवटचा अंतिम बॉल. किती धावा देऊन जाईल. फुलटॉस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या मिडल होऊ शकला नाही आहे. बॉल ऑनसाईडला निघून जाईल. डीप मिड विकेटला एका हाताने नितीनने बॉल अडवला. फेकी होईल. दुसरीचा प्रयत्न कॉल होता आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना एस.बी. बिंबीपाडा संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यावर जाऊन पोहोचते. 56 धावा. आता 57 धावांचा पाठलाग करावा लागेल शिवशक्ती खंदीपाडा या टीमला. चला पुढचा मॅच. टॉससाठी दोन्ही टीम रेडी राहा. यंगस्टार मोरी आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच गजानन स्फूर्ती सावंतपाडा. टॉस बॉक्समध्ये हेमंतजी पाटील. या परिसरातील एक सुंदर असा आवाज उद्योजक आहेत, परंतु क्रिकेटची आवड ही सातत्याने त्यांना राहिले. चला टॉससाठी या लगेच दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे. यंगस्टार मोरीगाव टीम कॅप्टन अँड गजानन स्मृती सावंतपाडा टीम कॅप्टन टॉससाठी या. वेलकम वनडे टॉस बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. गजानन स्मृती सावंतपाडा टीम कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल आपल्यासाठी लगेच रिपोर्टिंग कर आपण.
मी विनंती करतोय दिशा एंटरप्राइजेसचे ऑनर मान्य श्री मनोजी भगत यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वेलकम अतुल, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. टॉस बॉक्समध्ये एका बाजूने पोमन बॉयज आहे, दुसऱ्या बाजूने SK स्पोर्ट आहे आणि मनोजी भगत यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. यंगस्टर मोरी टीमचा कॅप्टन कॉल, पोमन बॉयज कॉल आहे, SK स्पोर्ट आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो गजानन स्मृती सावंतपाड टीमने. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा एकदा असं नसतं व्हायचं आहे. टॉस जिंकल्या तुला काय घेणार? सतरक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय, काय स्ट्रॅटजी आहे तुमची? स्ट्रॅटेजी तर आहे, जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करतो. आणि आज कोणते कोणते प्लेयर तुमच्या टीममध्ये असणार आहेत? आज जास्त कोण फिल्डर नसणार आहे, बाकी तर सर्व गेलेले आहे, शिर्डीला गेलेले आहेत. त्यामुळे जी साईड असते ती साईड नसेलच. कसं वाटते आयोजन? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. टॉस हारलेला आहे, टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असते आणि बॅटिंग आलेली आहे. काय वाटते की किती रन्स यायला पाहिजे तर तुमच्या गोलंदाजीसाठी ॲडव्हान्टेज असेल? 50 आणि 60, 50 ते 60. आणि कुठले बॅटर ज्याच्याकडून जास्त अपेक्षा आहे? प्रवीण भोईर आहे, वैभव पाटील आहेत आणि मी, बाकीचे सर्व आहेत आमचे. आणि आयोजन कसं वाटते तुम्हाला? आयोजन तर खूप छान आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. टॉस जिंकले तो गजानन स्मृती सावंतपाडा टीमने. प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. चला, घाई करायची वेळेबद्दल सहकार्य करा, कारण 4 वाजेपर्यंत आजचं शेड्यूल आपलं संपलं पाहिजे. जर 4 वाजेपर्यंत आपलं शेड्यूल संपलं तर एक सेमीफायनल आणि एक फायनल हे 2 सामने आपले असतील. सो पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं, आपल्याला सुद्धा उशीर होऊ शकतो. त्यामुळे आपण वारंवार जर कोणी जास्त टीम मीटिंग घेतली तर आपण लगेच वॉर्निंग करायची आहे. पहिल्या वॉर्निंगला काही नसेल, दुसऱ्या वॉर्निंगला तर नक्कीच पेनल्टी आपण देऊ शकतो. प्रवीण भोईर सुद्धा उपस्थित आहेत, पोलीस आहेत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये, आणि त्यांना विनंती असेल की आपण VIP डाईसवर याचं आपलं पोमन बॉयज पोमन ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रवीण, आपलं हार्दिक स्वागत आहे. आज ॲक्शनमध्ये सुद्धा दिसतील प्रवीण. ज्या वेळी यंगस्टरचा सामना असतो वेळात वेळ काढून ते येत असतात मॅच खेळण्यासाठी. क्रिकेटबद्दल भरपूर आवड, आणि प्रवीण भोईर जर आपण विचार केला तर नक्कीच एक परफेक्ट ऑलराऊंडरसुद्धा म्हटलं जातं आहे. भरपूर वर्ष झालं क्रिकेट ते खेळतात आणि आत्तापर्यंत जे यंगस्टर खेळाडू आहेत यंगस्टर टीममध्ये त्यांच्या जोडीला सुद्धा ते खेळताना आपल्याला दिसतात. बॉलिंग ट्रॅकवर येतोय मनीष तारवी, एक परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर. मागच्या वर्षापासून या खेळाडूंनी खरोखरच चांगलं नाव कमावलेलं आहे. पहिला बॉल घेऊन जाईल मनीष तारवी. यावेळेस एज लागते, बॉल जाईल फाईन लेगला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतो. कॅप्टन जीतू होता. 1 रन मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. एकने आपला आणि टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज दिनेश आणि महेंद्र. ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते आहे. आता मात्र महेंद्र स्ट्राईक एंडवर येतोय. मनीष तारवी पुन्हा मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय मनीष. ऑन द जबरदस्त फटका. लॉंग ऑफला मात्र फिल्डर आहे. हवेत बॉल होता, चांगला कॅच घेतला. अशा प्रकारे विकेट जाईल. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवतोय मनीष तारवी आणि बाद होईल. महेंद्र इज आउट. प्रवीण भोईर याचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. प्रवीण, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि ही विकेट मिळालेली आहे. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ चेअर करू शकला नाही. बॉल चांगला कॅच घेतला. लॉंग ऑफचा जो फिल्डर होता रोहित सातवीने अतिशय चांगला कॅच घेतला. चांगला जज, चांगला बॅलन्स बनवला होता. आणि अशा प्रकारे पहिली विकेट जाते. 1 वर 1 अशी सुरुवात आहे शिवशक्ती खंडीपाडा टीमची. ओव्हर द विकेटने मनीष पुल करायचं होतं. पुन्हा एकदा एज लागते. बॉल फाईन लेग आणि विकेट किपरच्या मागे जातोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. विकेट किपर आपण बघतोय ललित दिसतो आपल्याला. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली ललितने. आजच्या दिवसामध्ये बाद झाला होता पण तो नो बॉल ठरला आणि त्यानंतर अटॅकिंग बॅटिंग 8 बॉलमध्ये 28 रन ठोकले आज ललितने.
जबरदस्त बॅटिंग केली. मनीष तारवी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आपटून टाकण्याचा प्रयत्न. बाउन्सर जास्त होतो या विकेटवर. वाईडचा इशारा. हाईटचा हा वाईड असेल. ही विकेट जर आपण बघितली तर थोडीशी रफ आहे. त्यानंतर थोडंसं ज्या ठिकाणी बॅटिंग करणारा बॅटर उभा राहतो थोडीशी चढाव आहे. त्यामुळे बाउन्सर बॉल जास्त होताना दिसतो या विकेटवर. फुलेंचा बॉल ही आपल्या स्टोमच्या बाहेर. अतिशय चांगला बॉल टाकला गोलंदाज मनीष तारवीने. वाईट टाकल्यानंतर एक चांगलं कमबॅक केलं. बघितलं की आपटून टाकला बॉल. शॉर्ट पिच बॉल. बाउन्सर जातोय. वाईट जातोय. पुढे केलं बॉलला. चांगली रणनीती चांगली स्ट्रॅटजी आपल्या गोलंदाजीमध्ये आखतोय गोलंदाज. क्लिंग बॉल. फलंदाज बाद. थोडासा इन स्विंगर होता हा बॉल आणि त्रिफला उद्ध्वस्त होते ते महेश याचा. दुसरा फलंदाज बाद होतोय शिवशक्ती खंडीपाडा टीमचा. महेश इज आउट. दिनेश इज आउट. जबरदस्त बॉलिंग. अफलातून बॉलिंग करताना दिसतोय बॉलर मनीष तारवी. 5 बॉलमध्ये 2 विकेट आणि फक्त 3 रन खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग. अप्रतिम बॉलिंग आपल्या टीमसाठी. पॉवर प्लेचा ओव्हर आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग नाही तर पॉवरफुल बॉलिंग करताना दिसतोय. या ठिकाणी बांधून ठेवलेला आहे शिवशक्ती खंडीपाडा टीमच्या फलंदाजांना. कुठल्या प्रकारची मुभा दिलेली आहे मोठा फटका खेळण्याची गोलंदाज मनीष तारवी याने. नवीन बॅटर यावेळेस येतोय राहुल. 3 फील्डर 30 सर्कलच्या बाहेर ज्यामध्ये आपण बघू शकतो एक लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि एक डीप मिड विकेट आहे. हे 3 फील्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. अंतिम बॉल घेऊन जाईल मनीष तारवी. पुन्हा एकदा चांगला बॉल. लाईनला मिस केलंय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल जातोय आणि विकेट जाईल या ठिकाणी. एज लागली होती. अशा प्रकारे कॉट बेंच रुपयाने विकेट जाते. फलंदाज राहुल इज आउट. 3 गडी बाद करतोय 1 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवशक्ती खंडीपाडा टीमचा स्कोर आहे 3 वर 3 विकेट. नवीन बॅटर नितीन येतोय बॅटिंगसाठी. नितीनने गोलंदाजी चांगली केली होती. तर आता बॅटिंग चांगली करावी लागेल कारण सुरुवात अतिशय खराब झालेली आहे ती शिवशक्ती खंडीपाडा टीमची. टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट आहे 57चं. एक मोठं टार्गेट आहे. 3 षटकामध्ये आता 54 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर येतोय संतोष कोम. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतो संतोष कोम. पहिला बॉल घेऊन जाईल. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. वाईटचा इशारा पंच विशाल नाईक सर आहेत त्या ठिकाणी. 1 रन अतिरिक्त मिळेल. स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 4 रन. पहिलाच बॉल स्क्वेअर मारा करतोय गोलंदाज संतोष कोम. हा सुद्धा एक कम्प्लीट ऑलराऊंडर म्हटला जातो SB BB टीमचा. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर संतोष. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो. यावेळेस बघितलं हलक्यात आणि फक्त दिशा दिलेली आहे बॉलला. ऑन दी अप खेळलं होतं. खबसमध्ये 2 रनसाठी पलटतात दोन्ही बॅटर आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2ने टीमचा स्कोर जाईल 6 वर. सिंगल डबलनी जास्त प्रभाव पडणार नाहीये SB स्पोर्ट BB टीमच्या गोलंदाजांवर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस राऊंड विकेटचा मारा करेल संतोष कोम.
पूल करायचं होतं. काय जबरदस्त गतीने बॉल टाकलाय, वेगवान बॉल होता. व्हेरिएशन अतिशय चांगल्या गोलंदाजीमध्ये जर आपण बघितलं तर संतोष कोम लेग कटर ऑफ कटर सुद्धा चांगला टाकतोय. कधी कधी अगदी जलद गतीने बॉल टाकतोय, ही क्षमता आहे संतोष कोमच्या गोलंदाजीमध्ये. चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज आहे सनी. चांगली फटकेबाजी करावी लागेल खंडीपाडा टीमला. या वेळेला अलॉंग द कार्पेट बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने तो डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर प्रवीण होता, प्रवीण परेड. चांगली फिल्डिंग करतोय. 2 रन मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि 2ने स्कोर जाईल 8 वर. अगदी संत गतीने स्कोर जाताना दिसतो आपल्याला. पहिल्या इनिंगमध्ये अगदी हायलाइट मॅच पाहायला मिळाली आपल्याला. चांगला फटका आहे सनीच्या बॅटमधून. हा बॉल जाईल डीप स्कोअर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. चांगला फटका, जस्ट शॉर्ट ऑफ द लेन डिलिव्हरी आणि बॉलला सरळ पाठवून दिलं डीप स्कोअर लेगच्या बाहेर सनीने षटकारासाठी. राऊंड विकेटने यावेळेस पायाला बॉल रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच विकेट जाण्याची दाट शक्यता होती. मात्र 2 रन्स ह्या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रनने स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 3 विकेट. सो मागचा फटका आला होता त्याप्रमाणे फटके मारावे लागतील, त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल मॅचला जिंकायची असेल तर. कारण ह्या मॅचवर वर्चस्व जर आपण बघितलं तर SP बिबीवाला टीमचं आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं चांगलं ड्राईव्ह केले बॉलला कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर्सच्या मध्ये. 1 रन कंप्लीट केली जाते, फक्त सिंगल मिळते आणि सिंगलनी स्कोर 17 वर जाऊन पोहोचतोय. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17 रन्स. 17 उर्वरित 2 ओव्हर शेष. 2 ओव्हरमध्ये आणखीन 40 रनची आवश्यकता असेल. 20च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल तर एक मोठं षटक, हे षटक निर्णायक असेल. ह्या षटकामध्ये 20 ते 25 धावा यायलाच पाहिजे. 20 ते 25 धावा जर आल्या या षटकामध्ये तर मॅचमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये राहू शकेल शिवशक्ती खंडीपाडा टीम. 20 पेक्षा कमी धावा जर आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 25-30 धावा कठीण होईल आव्हान. सध्या सुद्धा आपण बघितलं आव्हान कठीण जरूर आहे, मात्र अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे. प्रेम जाधव येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल घेऊन जाईल. हा सुद्धा लॉंग रनअपनी बॉलिंग करतो प्रेम. लेफ्ट आर्मनी, राईट आर्मनी. फोर्सिंग शॉट आहे लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर येतोय संतोष कोम. प्रेममध्ये चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. 1 रनने स्कोर जाईल 18 वर. 39ची आणखीन आवश्यकता आहे. 11 बॉल शेष आहेत. फटकेबाजी चांगली व्हायला पाहिजे. क्षमता आहे नितीन पाटीलमध्ये, क्षमता आहे सन्नीमध्ये मोठे फटके खेळण्याची, तर ते फटके येताना दिसत नाही आपल्याला. पूल करायचं होतं. एलिव्हेशन व्यवस्थित नाही आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. डीपमधून फिल्डर येतो, बॉलला उचलतोय, थ्रो करेल त्या अगोदर मात्र 2 रनचा प्रयत्न आहे आणि सफलरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज आणि 2ने स्कोर जाईल 20 रन. 37 रनची आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग, डीप स्कोअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे. ऑन साईडला हे 4 फिल्डर दिसतात आपल्याला. डीपमध्ये आपटून टाकण्याचा प्रयत्न. बॅट अगोदरच फिरली. बॉल थोडासा उशिरा बघितला आपण पोचताना दिसला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जातोय. पहिले षटक मनीषने टाकला. अप्रतिम बॉलिंग केली. 3 विकेट मिळवल्या. फक्त 3 रन्स खर्च केले होते. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये मनीष तारबीने केली आहे. टॉप एज लागले आहे. विकेट किपरच्या मागे शॉट फाईन लेगला बॉल त्या ठिकाणी अडवला जातोय. जीत होता कॅप्टन. 1 रन या ठिकाणी मिळते आणि स्कोर जाऊन पोहोचतो 21 वर.
36ची अंकीन आवश्यकता आहे आणि बॉल शेष आहेत ते 8. या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके यायला पाहिजे. 2 मोठे फटके जर आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन थोडंसं कमी असेल, थोडंसं प्रेशरसुद्धा कमी असेल. सनी, एक षटकार तर सनीच्या बॅटमधून आलेला आहे. दुसरा येईल का? येतोय असं वाटतंय, मात्र नाही. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे, मिस फिल्डिंग करतो, बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. होतं या बॉलला आणि पाठवलं होतं बाउंड्रीच्या बाहेर. ओ पुन्हा एकदा हुकचा फटका आहे. लॉंग लेगच्या दिशेने बॉल जातोय, 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार येतात बॅटर सनीच्या बॅटमधून. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 29 आणि शेवटचे 6 बॉल शेष आणि 6 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. शेवटचं षटक टाकण्यासाठी प्रवीण परेड येतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि 28ची आवश्यकता. 28 रन डिपेंड करायचे आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. हो, पहिलाच बॉल डॉट जातोय. प्रवीण परेडचा विचार जर आपण केला तर हा लेफ्ट आर्मर थोडासा लेग कटर बॉलर आहे. पहिला बॉल डॉट जातोय. उर्वरित 5 बॉल 28ची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर षटकार ठोकावा लागेल तरीच मॅच जिंकू शकेल. पुन्हा एकदा हा डॉट बॉल जाईल का? नाही. यावेळेस लेग बायच्या रूपाने रन मिळेल. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने बॉल जातो. लेग बायचा इशारा होतोय पंचांचा आणि धावसंख्या जाऊन पोचेल यावेळेस धावफलकावर 30 रन. 27ची आवश्यकता. 4 बॉल शेष. 4 षटकार जरी लागले तरी सुद्धा 24 होतील. एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा बॉलची आवश्यकता लागेल. ओ फॉसिंग शॉट, जबरदस्त फटका आहे, फ्लॅट गेलाय. बॉल जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. सनीच्या बॅटमधून आणखीन एक येतो हा दणदणीत षटकार. शिवशक्ती टीमचं ज्याने चांगली बॅटिंग केली. 2 चौकार 2 षटकाराने खेळतो. वैयक्तिक 29 वर बॅटिंग करतो हा फलंदाज. खरोखरच या फलंदाज आणखीन चांगली साथ दुसऱ्या फलंदाजाने दिली असती तर नक्कीच मॅच विजयाच्या दिशेने नेऊ शकला असता. प्रवीण पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल जातोय. 2चा कॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल मात्र 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या 2ने स्कोर जाऊन पोहोचतोय तो 38 वर 38. अगोदर आपण बघितलं बॅटिंग बॉलिंग करत असताना फिल्डिंग थोडीशी खराब झाली त्यामुळे एक्स्ट्रा स्कोर दिला. त्यानंतर बॅटिंग थोडीशी खराब शिवशक्ती खंडीपाडा टीमची. ओहो ऑन द राइट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सरळ 4 रनसाठी षटकार. प्रेक्षकांचं मनोरंजन अतिशय चांगलं करताना दिसतोय सनी. अंपायरच्या मागे बॉल आहे एक, तो अंपायरच्या हातामध्ये द्यायचा आहे. जबरदस्त बॅटिंग. वैयक्तिक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 37 वर बॅटिंग करताना दिसतोय हा फलंदाज सनी. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. प्रवीण फुलबट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. लॉंगॉनचा फिल्डर येतोय आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे. विकेट या ठिकाणी जाईल.
यस विकेट जाते आणि ही मॅच जिंकलेली आहे ती SB स्पोर्ट BB पाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन SB स्पोर्ट BB पाडा टीम अँड हार्ड लक शिवशक्ती खंडीपाडा टीम. जबरदस्त बॅटिंग मात्र या इनिंगमध्ये आपण पाहिली ती सनी अजय जो बाद झाला रनआउट रुपयाने वैयक्तिक 37 हे मॅच समरी आपण बघू शकतो. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग जी झाली आहे 27 रन ललितने बनवले होते. त्यानंतर आपण बघितलं 10 रन्स बनवले होते. विकेट जर बघितलं तर नितीनने 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर एक विकेट मिळाली होती ती सनी आणि महेंद्र याला. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये लाजवाब कमालीची बॅटिंग जरूर केली सनीने, मात्र खूप उशिरा त्याच्या बॅटमधून फटके आले. दुसऱ्या कुठल्या बॅटरनी चांगली बॅटिंग केली नाही.